गिरगाव चौपाटी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 2 दिवस मस्त सुट्टी आहे. तर काल 15 ऑगस्ट होता, स्वातंत्र्य दिन, आणि आज आहे रविवार. तर काल कुठे जाता आलं नाही, पण आज कुठेतरी फिरायला जाऊया यावरती. तर आपण आहे ना आज जाणार आहोत मुंबईला. कुठे जाणार आहोत तुम्हाला आता तिकडे गेल्याच्या नंतरच माहीत पडेल. चला तर आपण आता निघूया. आता आहे ना आम्ही दांडोर स्टेशनला उतरलो आहे. तर आता मी टॅक्सी पकडली आहे. खूप वेळ बसची वाट पाहिली, आणि आज संडे पण आहे तर काही बस सगळ्या ठिकाणं नाही, आज कमी असतात बस. तर आम्ही टॅक्सी पकडून चाललो आहे गार्डनला, म्हातारीचा बूट बघायला. तर खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो इकडे जाण्याचा, म्हातारीचा बूट बघण्याचा. ते 2 गार्डन आहेत, एक आहे हँगिंग गार्डन आणि एक आहे कमला नेहरू पार्क. तर कमला नेहरू पार्कला म्हातारीचा बूट आहे, आणि पाहू शकता इकडे चौपाटी आहे, गिरगाव चौपाटी, आणि हा आहे गिरगाव चौपाटीचा समुद्र बघा. ह्या साईडला खाली पूर्ण पाणी दिसते समुद्राचं. बाबू पण पाणी बघतोय, बरावून बघत. हा बघा खाली पूर्ण पाणी आहे समुद्राचा. तर आत्ता ना आम्ही आलो आहे हँगिंग गार्डनला. पाहू शकता हँगिंग गार्डनचा परिसर आहे इकडे पूर्ण. खूप सुंदर परिसर आहे, खूप मोठा पण गार्डन आहे एकदम. साईडला जाऊया. या साईडला बघा मांजर बसले आहे, मस्त गोंडस आहे एकदम. तर बाबूला आज खूप ठिकाणी मांजर दिसले, खाली पण मगाशी दिसली एक मांजर. बघा मांजर दिसतं ना मांजर. ह्या साईडला बघा किती भारी बनवलं आहे एकदम, झाडांचं मस्त गुफेसारखं एकदम. तिन्ही साईडला झाड आहेत आणि एकदम भारी वाटतं आहे. आतमध्ये एकदम काळोख जंगलात आल्यासारखं वाटतं, एकदम दिसत नाही काय आतमध्ये. बघा पूर्ण काळोख आहे. भावी आमचं नाटक करते, मगाशी जरा मोबाईल पाहिजे होता, दिला नाही ना, तर आता बघा नाटक करतोय फोटो पाडण्यासाठी. तर बोला नीटू बस. बघा बघतोय का इकडे. हा आहे तो हँगिंग गार्डन आहे, आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. तो आहे कमला नेहरू पार्क, म्हणजे तो रस्ता क्रॉस करून त्या साईडला आहे. तर थोडा वेळ आम्ही इकडे फिरतोय, या साईडला बघतोय, इकडे जरा गार्डन फिरतोय. बाबूला पण जरा बरं वाटतं आहे. तर थोड्या वेळानंतर आपण तिकडे जाणार आहोत. थोडा इकडे फिरूया भाऊ. पण थोडं इकडे पण थोडा टाइमपास करतोय आता. चष्मा काढ, आपल्या गॉगल काढ दोघांचे पण. तर आम्ही गॉगल आणल्या, गॉगलच विसरलो. एवढा फोटो काढायसाठी आम्ही गॉगल आणल्या. काय बघूया तू विसरला कसा काय. तर हा बघा, हा आहे म्हातारीचा बूट. आता थोडं काम चालू आहे, नाहीतर आपण आतमध्ये जाऊन बघितलं असतं पूर्ण. तर आतमध्ये जाऊन देत नाही. लहान मुलांना मग एंट्री आहे, आतमध्ये एंट्री जाऊन वरती लहान मुलांना बाल्कनीमध्ये यायला जागा आहे वरती. तर हा बघा, हा आहे बाजूचा परिसर, पूर्ण गार्डन एरिया आहे पूर्ण, आणि गार्डन एरियामध्येच हा म्हातारीचा बूट आहे. तर आम्हाला आहे ना तर काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण जायला नाही भेटलं आहे. बघा इकडे म्हातारीच्या बोटाजवळ तुला जायचं आहे. तर आता आम्ही जाणार आहोत चौपाटीला खाली, आणि आता पाऊस येण्याची शक्यता आहे जोरदार. काळा केला नाही पूर्ण. आम्ही छत्री पण नाही आणले, एकच छत्री आणले. तिला बोललो छत्री आण 2, ते एकच छत्री घेतलं तिथं. बघूया खाली मरीन ड्राईव्हला जायला भेटलं तर, पाऊस नाही आला तर जाऊया.
राजमुद्रा राजमुद्रा राजमुद्रा. तर आता मी हळूहळू चालत जाऊया की खाली मधून आहे ना शॉर्टकट चालत जाऊया खाली चौपाटीला. शॉर्टकट दाखवतो तुम्हाला इकडचा. हव्या हव्याला काय बुटावर जायला भेटलं नाही. किती वाजलेत किती बंडाई काय इकडे. चला बघूया आपल्याला खाली मरीन ड्राईव्हला जायला भेटते काय. पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस नाही आला तर आपण जाऊ खाली मरीन ड्राईव्हला चौपाटीला. पाऊस नसला तर जाऊया. बाब्याला आता घसरगुंड्या दिसल्या तिकडे. एवढा बाब्याला घेऊन जाऊया आपण आतमध्ये जरा थोडासा. जा जरा आपण थोडंसं घेऊन. घसरगुंड्या तिकडे त्याच्यावर बसव त्याच्यावरती. वरून सोड. इकडे त्या तर आम्ही पाऊस आला. तिथं चल झाल्या खाली. पाऊस आलाय लवकर आम्ही बाहेर निघालो आता. हजार बसली काय ते. हजार बसली काय हो छोटी होती तिथं. हो मोर दिसला काय. अरे मोर बघितला बघा प्रत्यक्षात. हे काहीतरी नवीन आहे. आत्ता पहिल्यांदाच बघतोय मी. काहीतरी नवीन बांधलं होतं. व्ह्यू मस्त दिसतो चौपाटीचा पूर्ण एकदम जबरदस्त. खाली लोक गेले बघ. गिरगाव चौपाटी. चला बघ मंडळी, आम्ही आता आलो आहे चौपाटीला, गिरगाव चौपाटीला. आणि चालत आम्ही जात आहोत तिकडे मरीन ड्राईव्हला. हे बघा हे मॅडम एकच छत्री घेऊन आल्या आहेत. 2 छत्री घेऊन येते जा. ऊन पडलेला. ती बोलते नको नाही येणार पाऊस. नाही आता बघा एकटी छत्री घेऊन फिरत आहे. तर बघा आम्ही चालत चाललो आहे मस्तपैकी मरीन ड्राईव्हला. चला तर त्या साईडला बघा पूर्ण चौपाटी आहे. गिरगाव चौपाटी. मुंबईचे मोठे गणपती इकडे विसर्जन होतात. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळी, चिंतामणी सर्व इकडंच मोठे गणपती विसर्जन होतात गिरगाव चौपाटीला. मॅडम आमच्या एकट्याच चालल्या छत्री घेऊन. बाबून आम्ही चाललो आहे. हवे फुटबॉल खेळतात बघ पोरं.
हवे बाबा इकडं बा हवं मजा येते इकडं बा इकडं मजा येते काय आम्ही आता आलो मरीन ड्राईव्हला संध्याकाळचं वातावरण समुद्र किनारा इकडे सर्व काम चालू आहे की चलो घरी जाऊया सगळ्या घरी जाऊया ना तर आता आम्ही निघालो ट्रेन पकडायला घरी जाण्यासाठी चर्नी रोड स्टेशन आणि आमच्या बघायला भूक लागली खूप भाकरी खातोय चर्नी रोड स्टेशन हां आता आम्ही आहे ना ट्रेनमध्ये बसलो आहे ए सी ट्रेन पकडलं आहे आमची तिकीट आहे ए सी ट्रेनचा तर बसलो आहे आम्ही आता बघूया चालतो आहे चर्चगेटला रिटर्न दोन स्टेशन आहे तेवढं आम्ही चढलो आहे या गाडीमध्ये आता चढलो नसतो नाही आज पण आम्ही बघितलं आधी बघितलं पण आतमध्ये हाय काय असं वाटतंय हां मरीन लाईन्स आपण चर्चगेटवरून रिटर्न पकडणार आहोत पण आपल्याला बसायला जागा भेटलं पाहिजे बघायची मम्मी घाबरली उतरले ती मरीन लाईन्सलाच आता आम्ही 5ची ट्रेन पकडून जाऊ ते बोलतं नाही पकडलं बिकडलं मग फुकटचं 500 रुपये फाईन भरायला हवं आता मागची ट्रेन पकडून आपण मरीन लाईन्सला उतरलो आहे मागची ट्रेन पकडून आपण चर्चगेटला जाऊया पुढं जाऊया तिकडं तर आता घरीच जायचं आहे ना तर काय लेट झाला तरी काय फरक नाही पडत आहे त्यामुळे 500 खर्च नाही झाला पाहिजे बघूया आता आपण तिकडं पण ट्रेन लागला त्या साईडला तर दमलास तू तर मित्रांनो आम्ही फायनली घरी आलो आहे इकडं आमचं जेवण पण शिस्त आहे बघा खूप उशीर झाला आम्हाला यायला बघा काय करतोय माझी बघा काय करतो ती घरी आलो आहे 9-9:30 वाजता आलो नंतर बांगडोळ गेली आता थोडं फ्रेश झालो आहे तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ असेच पाहता येतील चला तर पुन्हा व्हिडिओ अशा करणार व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू बरोबर इकडं काय चाललं चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय